प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एक वार सर्वांना प्रेमाचा सल्ला. गेल्या काही दिवसांपासून 1 कोरिंथ 3 वचन 9 यावर आपण मनन करीत असताना आज आपण याच वचनातील 10व्या सत्राकडे वळत आहोत. आणि या सत्राकडे वळत असताना आपण पुन्हा एक वार देवाचं वचन आपण वाचूया. आणि म्हणून मी आपणास विनंती करीतो की 1 कोरिंथ 3 आणि वचन 9 आपण काढावे. देवाच्या वचनात अशा प्रकारे लिहिले आहे, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. वाचलेल्या वचनावर प्रभू आपला महान आशीर्वाद पाठव. आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवाचे सहकारी गेल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. आणि देवाचं शेत इंग्रजीमध्ये गॉड्स फील्ड असा शब्द आलेला आहे. आणि या विषयावर अभ्यास करीत असताना आपण प्रामुख्याने दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक, त्या आत्मिक शेतामधील नांगरणी, आणि दुसरी गोष्ट त्या आत्मिक शेतामधील पेरणी. आणि तिसऱ्या गोष्टीकडे आपण वळलेलं असताना फवारणी, त्या आत्मिक शेतीमधील फवारणी याकडे आपण लक्ष केंद्रित केलं होतं. ज्या प्रकारे आपला शेतकरी बंधू ज्या वेळेस एखादं पीक लावतो त्यावेळेस दोन खतांचा वापर करतो. एक असतं सॉलिड फर्टिलायझर, जे पिकांच्या मुळाशी असतं, आणि दुसरं जे असतं ते लिक्विड फर्टिलायझर, ती फवारणी तो करत असतो. आणि जगामध्ये ते पीक आल्यानंतर त्याला अनेक अशा गोष्टींच्या द्वारे कीड लागू नये म्हणून ती फवारणी केलेली असते. त्याचप्रमाणे आपल्या आत्मिक जीवनामध्ये ज्याप्रमाणे आम्ही वाढतो आत्मिक दृष्टिकोनातून, त्यावेळेस या पिकाला कीड लागू नये म्हणून फवारणीची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून गेल्या दिवसामध्ये एका वचनाला वाचून आपण त्या फवारणीकडे लक्ष दिलं होतं. आणि म्हणून त्या वचनाकडे आपण लक्ष देऊ. 1 कोरिंथ 13 आणि 13 वचन, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत. हे तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. 3 लिक्विड फर्टिलायझर आहेत प्रभूच्या या वचनामध्ये. द्रवखत आम्ही म्हणू शकतो. आणि त्यातील आपण काही गोष्टी गेल्या सत्रामध्ये पाहिलं होतं की विश्वासाचं द्रवखत आमच्या जीवनात असावं. कारण का अविश्वासाची कीड, संशयाची कीड, अस्थिरतेची कीड आम्हाला ह्या आत्मिक जीवनामध्ये, विश्वासी जीवनामध्ये लागते. आणि म्हणून वारंवार विश्वासाची फवारणी ह्या आत्मिक शेतामध्ये करणं हे अत्यंत महत्वाचं आहे प्रियानं. आज आपण दुसऱ्या विषयाकडे लक्ष देऊया. त्याच वचनातील जो दुसरा भाग आहे, आशा. आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये आशेच्या फवारणीची अत्यंत गरज आहे. पण आशा, हो, हे आशेविषयी जर बघितलं तर आज जगाला आणि विश्वासणाऱ्यांना खूप गरज आहे आशेची. कारण अनेक जण आशेचा जो विरुद्ध शब्द जो आहे निराशा आहे प्रियांनो. आणि अनेक जण ह्या जगामध्ये किंवा विश्वासी जीवनामध्ये निराशेमध्ये आहे प्रियांनो. मग जगामध्ये जर आम्ही बघितलं तर चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, परंतु त्यानुसार नोकरी लागत नाही म्हणून अनेक तरुण निराशेमध्ये गेलेले आहे. किंबहुना आजच्या या भाषेमध्ये जर बघितलं तर डिप्रेशन हा शब्द अनेक वेळा आमच्या जीवनात येतो. आणि अशा प्रकारचे तरुण असो किंवा प्रौढ असो किंवा कुटुंब असो प्रियानो, अनेक जण निराशेमधून जात आहे. आणि या निराशेचा परिणाम काय होतो माहितीये? आत्महत्या होतो. निराशेचा परिणाम होतो की ते खचून जातात आणि अनेक आजारांना ते सामोरे जातात. आणि म्हणून आज मनुष्याला खऱ्या अर्थाने कशाची गरज आहे माहितीये का? आशेच्या फवारणीची. आणि आशेची फवारणी करत असताना या विश्वासणाऱ्यांचं अतिशय आद्य कर्तव्य आहे की आम्ही ह्या जगाला आशेची फवारणी करावी. कारण मनुष्य किती धनवान असो, बलवान असो, धैर्यवान असो, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये, संकटामध्ये ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस तो असहाय्य होतो. आणि असहाय्य झालेली परिस्थिती मनुष्याला निराशेमध्ये नेते. आणि म्हणून त्या व्यक्तीचा आशेचा अस्त होऊन निराशेचा उदय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि निराशेचा उदय ज्याच्या जीवनात होतो त्याच्या जीवनात भयंकर समस्या येतात यांना. आणि म्हणूनच मी जसं म्हटलो, तो धनवान असो, बलवान असो किंवा धैर्यवान असो, ज्यावेळेस निराशेचा उदय होतो आणि आशेचा अस्त होतो त्या मनुष्याच्या जीवनात भयंकर समस्या येतात. म्हणून एक उदाहरण आपण पाहूया. 1 राजे 19 अध्याय
आणि त्या ठिकाणी देवाचा दास एलिया याच्याविषयी लिहिलेला आहे. त्याचं शीर्षक ज्यावेळेस आम्ही वाचतो तिथेच कळतं की एलियाची परिस्थिती काय आहे. काय आहे शीर्षक बघा बरं. एलिया हे होरेबास पळून जातो. हा कोण एलिया आहे? हा एलिया जो आहे प्रभूच्या इच्छेनुसार करीत ओहळाजवळ तो कित्येक दिवस राहिलेला आहे. प्रभूच्या इच्छेनुसार तो विधवा स्त्रीकडे गेलेला आहे. आज्ञापालन करणारा एलिया आम्हाला दिसतो. एवढंच नाही, कर्मेल डोंगरावर त्या ठिकाणी जवळजवळ 850 जे चुकीचे संदेष्टे आहेत त्यांच्या विरुद्ध उभा राहिलेला आहे. आणि धैर्याने काय म्हणतो बघा बरं. त्या 17व्या अध्याय क्षमा करा 18व्या अध्यायामध्ये तो 21व्या वचनामध्ये म्हणतो, एलिया सर्व लोकांच्या सनीत येऊन म्हणाला, तुम्ही दोहोमतामध्ये कोटवर लटपटाल. परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. आणि तो भयंकर असा परिणाम त्या ठिकाणी दिसतो किंवा परमेश्वराचं अस्तित्व, परमेश्वराचं सामर्थ्य कर्मेल डोंगरावर दिसतो. कुणामुळे? एलियामुळे. परंतु जसं आम्ही एक पान पुढे जातो आणि 19व्या अध्यायात येतो, शीर्षक दिसतं एलिया होरेबास पळून जातो. का बरं? जर पहिलं वचन वाचतं, एलियाने काय काय केले तसेच त्याने सर्व संदेष्टे तरवारीने कसे वदिले हे सगळे अहाबाने इजबेलीस कळविले. अहाब आणि इजबेल हे पती पत्नी आहेत. यांना अहाब राजा आहे, आपल्या पत्नीला कळवले आणि इजबेल राणी भयानक होती. तेव्हा इजबेलीने जासूद पाठवून एलियास बजाविले. सांगितलं नाही, निरोप दिला नाही, बजाविले असा शब्द आहे. संदेश त्यांच्या जीवाची गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच त्याहूनही अधिक करत. इजबेलीने एलियाला एक दिवस दिला, उद्याचा दिवस, एक वेळ दिली, याच वेळी तुझा मी वध करणार, तुला मारून टाकणार. आणि त्या भीतीने वचन 3 मध्ये हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. तो यहुद्यातील बैरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेविले. वचन 4, तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर, मी आपल्या वाडवडिलाहून अधिक काही चांगला नाही. कोण एलिया? धैर्यवान एलिया. परिस्थिती काय आहे? एका स्त्रीच्या भयाने तो पळून गेला. भय कसला आहे? मृत्यूचं भय आहे प्रियानो. प्रियानो, आशेचा अस्त झाला आणि निराशेचा उदय झालेला या ठिकाणी पाहतो. आणि जो धैर्यवान संदेष्टा पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, तो रतामाच्या झुडपाखाली निराश अवस्थेमध्ये पडलेला दिसतो. आज एलियाची अशी परिस्थिती आहे, तर तुमची आणि माझी काय परिस्थिती आहे प्रियानो? रतामाच्या झाडाखाली बसलेले विश्वासणारे, झोपलेले विश्वासणारे काय म्हणत आहे? माझा अंत झाला तर बरे होईल प्रभू. प्रियानो, हताश झाला, निराश झाला आणि या एलियाच्या आत्मिक शेतीला निराशेची कीड लागलेली आहे. परंतु आम्ही काय पाहतो? त्या ठिकाणी एक देवदूत आशेची फवारणी करण्यासाठी त्या ठिकाणी आला. वचन 5 मध्ये आम्ही वाचतो, तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एक देवदूताने त्या स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपला. प्रियानो, निराशा एवढी भयानक होती. देवदूताने त्याला खायला दिलं, देवदूता शब्द ऐकला, पण तो पुन्हा रतामाच्या झुडपाखाली झोपलेला एलिया आम्हाला दिसतो. निराशा भयानक आहे प्रियानो. निराशेची कीड आत्मिक जीवनाला ज्यावेळेस लागती, आत्मिक शेतीला लागती, तर पुन्हा उठणं कठीण होतं. परंतु प्रभू इतका चांगला आहे आमचा, की आशेची फवारणी करण्यासाठी त्याच्या लोकांना तो वारंवार पाठवतो. पुन्हा वचन 7 मध्ये आम्ही पाहतो, परमेश्वराचा दूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावायचा आहे. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. प्रियानो, ज्यावेळेस आशेची फवारणी होती त्यावेळेस आमच्या आत्मिक जीवनाला बळ मिळतं,
आमच्या पायामध्ये बळ येतं. आणि 40 दिवस 40 रात्र हा संदेष्टा जो धैर्यवान होता, ज्या निराशेच्या कीडमध्ये तो चाललेला होता, आशेच्या फवारणीमुळे त्याच्या पायामध्ये बळकट आले. कुठे गेला? होरेब डोंगरावर गेला. तो देवाचा डोंगर आहे. आणि देवाच्या डोंगरावर गेल्यावर प्रभू बरोबर तो बोलताना काय म्हणतो बघा बरं, वचन 14 मध्ये तो म्हणाला, प्रभू म्हणाला, एलिया येथे तू कशासाठी आला? वचन 14. तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याचविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे. तर इस्रायल लोकांनी तुझा करार पाळायचे सोडिले, तुझ्या वेद्या मोडून टाकिल्या, तुझे संदेश तरवारीने वधिले, मीच काय तो एकटा उरलो आहे. आता लक्ष द्या. आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहे. मृत्यूचं भय एलियाच्या मुखामध्ये आम्हाला दिसतं. त्या ठिकाणी काय म्हणतो प्रभू? परमेश्वर त्यास म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा. तेथे जाऊन पोचलास म्हणजे हजाएलास अभिषेक करून आरामावर राजा नेम. निमशीचा पुत्र येहू यास अभिषेक करून इस्रायलावर राजा नेम. तसेच आबेल मोहला येथील शफाटाचा मुलगा पुत्र अलिशा यास अभिषेक करून तुझ्या जागी संदेशता नेम. प्रियांनो, एक कामगिरी एलियाला बजावलेली आहे, दिलेली आहे. प्रियांनो, देवाचा दूत आशेची फवारणी करताना त्या रतामाच्या झुडपाखाली देवाच्या डोंगरावर स्वतः परमेश्वर एलियाच्या निराशेवर जी कीड लागलेली होती त्या आत्मिक जीवनावर, त्या शेतीवर त्या आशेची फवारणी करताना प्रभू सक्षम आहे. प्रियांनो, आज अशा परिस्थितीत तुम्ही आणि मी आहे का? जर आत्मिक शेतीला निराशेची कीड लागली तर सरळ आम्हाला त्या देवाच्या समोर जाणं गरजेचं आहे. कारण देवाचं त्या ठिकाणी आम्हाला सहाय्य मिळतं. कारण निराशा भयानक आहे प्रियांनो. आणि अनेक वेळा हा मनुष्य जो आहे ना, कुणावर तरी दुसऱ्यावर आशा ठेवतो आणि मग निराशेच्या भयानक अशा अवस्थेमध्ये जातो. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्हाला नोहाचं जीवन माहिती आहे. उत्पत्ती 8 मध्ये तो भाग आहे. आणि ज्या वेळेस तो पाऊस संपला आणि नंतर आम्ही पाहतो की 6व्या वचनामध्ये, 8वा अध्याय 6व्या वचनामध्ये त्या पर्जन्य वृष्टी संपल्यानंतर प्रथमतः नोहाने कुणाला पाठवलं? कावळ्याला पाठवलं. आणि कावळा आला का परत? कावळा आला नाही. कावळ्याने नोहाला निराश केले. मग कबुतराला पाठवले. मग मी विचार करत होतो की नोहाने पहिलं कबुतराला का नाही पाठवलं? परंतु अनेक वेळा कावळ्यासारख्या व्यक्तींवर आम्ही भरोसा ठेवतो, आशा ठेवतो. ते परत आमच्या जीवनात कोणती आशा घेऊन येत नाही. परंतु कबूतर ते गेलं आणि आशेचं चिन्ह घेऊन तो पुन्हा तारवत आला. प्रियांनो, निराशा भयानक आहे. नोहा कदाचित निराश झाला असेल. अरे, कावळा अजूनही आला नाही. ज्या खिडकीतून गेला त्या खिडकीतून तो परत आला नाही. त्याचे डोळे त्या खिडकीकडे लागले असेल. ते डोळे निराशेने भरलेले असेल. परंतु तो आला नाही प्रियांनो. तो इकडे तिकडे फिरत राहिला असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. परंतु कबूतर ते परत आलं. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही योग्य ठिकाणी आशा लावावी, भरोसा लावावा, योग्य व्यक्तीवर आम्ही विश्वास ठेवावा. आणि ती व्यक्ती तो देव आहे, तो परमेश्वर आहे. तो आमच्या आत्मिक जीवनावर, शेतीवर आशेची फवारणी करण्यास सज्ज आहे. काही गोष्टी आपण पाहूया थोडक्यात. वचन 1 थेसलोनिकरास पहिले पत्र 4था अध्याय काढू आपण आणि त्या ठिकाणी 13वं वचन काढू. अतिशय आपल्याला ते माहितीतलं वचन आहे. 1 थेसलोनिक 4था अध्याय आणि वचन 13. बंधुजनो हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांना आशाच नाही, अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. या ठिकाणी पौल कुणाला तरी संबोधन करत आहे, बोध करीत आहे. कुणाला? मंडळीतील लोकांना. आणि मंडळीतील लोक कुठेतरी खेद करत आहे, शोक करत आहे. इंग्रजीमध्ये सॉरो हा शब्द आलेला आहे. ते दुःख त्या ठिकाणी पौलाला दिसतं. परंतु त्या दुःखामध्ये प्रियांनो, ह्या पौलाला या लोकांमध्ये आशा दिसत नाही. आणि म्हणून तो म्हणतो, आशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. प्रियांनो, आजही आम्ही फ्युनरलला गेल्यानंतर आपल्या भावांच्या, बहिणींच्या
डोळ्यामध्ये अश्रू असतात. ते दुःख असतं. निश्चित आपण देहामध्ये असताना ते दुःख आपल्या डोळ्यांच्या द्वारे वाहत असतं प्रियानं. आपल्या आवाजामध्ये, आपल्या शब्दांमध्ये ते दुःख प्रगट आम्ही करतो. हे निश्चित योग्य आहे. परंतु या सर्व दुःखामध्ये जर आशेचा अस्त झाला आहे, तर ह्या शोकाला प्रभू महत्व देत नाही आणि देवाला हा शोक मान्य नाही प्रियानो. या दुःखामध्ये जर माझी आशा आहे, जिवंत आशा आहे, तर प्रभूला हा शोक मान्य आहे प्रियानो. या ठिकाणी पाऊल म्हणतो, तुम्ही खेद करू नका जगातील लोकांसारखं. का माहितीये का? कारण येशू मरण पावला एक, तो पुन्हा उठला, असा आपला विश्वास आहे. तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत, त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. पुनरुत्थानाची आशा आहे प्रियांनो. परंतु या ठिकाणी काय आहे? मृत्यूमधील निराशा या ठिकाणी जगातील लोकांमध्ये आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये आम्हाला या ठिकाणी दिसते. आणि कुठेतरी हे वचन आम्ही विसरून गेलेलो आहे प्रियांनो, की आमचा भाऊ, आमची बहीण जी झोपी गेलेली आहे, ती आम्हाला पुन्हा भेटणार आहे. प्रियांनो, मृत्यूमधील निराशा भयानक आहे. कारण ही जर मृत्यूमधील निराशा जर आमच्या जीवनात असेल, तर प्रभूला अतिशय दुःख होईल. कारण आमच्या अपराधांमुळे तो धरून देण्यात आला आणि आम्ही नीतिमान गणावे म्हणून तो पुनरुत्थित झाला. त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर जो आमचा विश्वास आहे, तो जसा उठला तसा आम्ही देखील एक दिवस उठणार आहोत. त्या पुनरुत्थानामध्ये आमचा देखील प्रवेश होणार आहे. ही जर आशा आमची आहे, तर आमच्या शोकामध्ये, आमच्या दुःखामध्ये, आमच्या खेदामध्ये ही आशा जिवंत असणं अतिशय महत्वाचं आहे. 2 शमूएल 12वा अध्याय काढूया आपण. शमूएलाचं दुसरं पुस्तक क्षमा करा. आणि त्या ठिकाणी दाविदाचा वृत्तांत आहे. 2 शमूएल 12वा अध्याय. ज्यावेळेस दाविदाच्या हातून व्यभिचाराचं पाप घडलं, त्याच्यानंतर नाथान त्याच्याकडे आला आणि नाथान वचन 14 मध्ये असं म्हणतो, की परमेश्वराने काय सांगितलेलं आहे? यास्तव तुला जो पुत्र झाला आहे, तो खात्रीने मरणार. मृत्यूचं बातमी नाथानाने दाविदाला सांगितली आणि तो मृत्यू भयानक होता. कारण पुढे बघतो आम्ही 15 वचनापासून, मग नाथान आपल्या घरी गेला. उरियाची स्त्री जो मुलगा दाविदापासून झाला, त्याचवर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकुळत करू लागला किंवा प्रार्थना करू लागला. त्याने उपवास केला व तो आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठू लागली. तो उठेना व त्यांच्याबरोबर बसून जे भोजन करीना. 7व्या दिवशी ते मूल मेले, पण ते मूल मेले आहे हे दाविदास सांगण्यास त्याच्या चाकरांना भय वाटले. प्रियांनो, मूल आजारी आहे. आजारपणातच शोक आम्हाला दिसतो एका बापाचा. आणि त्याच्यानंतर तो काय आहे? तो जमिनीवर बसला. कोण आहे हा? हा राजा आहे प्रियांनो. आणि राजा जमिनीवर बसलेला आहे. एवढंच नाही तर तो भोजन करत नव्हता. त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर, वाडवडिलांबरोबर तो जेवण करीत नव्हता. तो एकटाच वेगळा झालेला आहे. आणि 7व्या दिवशी ते मूल मेलेलं आहे. पुढे काय झालं? त्या चाकरांना भय वाटले. ते म्हणाले, मूल जिवंत असता आम्ही त्याला समजाविले, पण त्याने ऐकले नाही. तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळविले, तर तो त्याला स्वतःला अपाय करून घ्यावायचा. मग चाकर काय बोलत आहे? कुजबुज करीत असताना आपले मूल मेले आहे असे दाविदाने टाळिले. त्याने त्यास विचारले, मूल मेले काय? ते म्हणाले, मेले. मग काय केलं दाविदाने? दावीद जमिनीवर उठला. त्याने स्नान करून तैलभंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली. पण आज जगामध्ये उलट आहे. ज्यावेळेस आजारी असतो त्यावेळेस आम्ही खातो पितो, आराधनेला जातो, सर्व करतो. परंतु एखादी व्यक्ती आमच्या घरामध्ये मृत्यू पावली, त्याच्यानंतर आमचा शोक होतो. आम्ही जेवण सोडतो, आम्ही आराधनेला देखील अनेक वेळा जात नाही. परंतु दाविदाने काय केलं? जसं कळालं मूल मेले, त्याने काय केलं? जमिनीवरून उठला, त्याने स्नान केले, वस्त्र बदलले आणि परमेश्वराच्या मंदिरात दंडवत घालून आराधना केली. मग त्यांना प्रश्न पडला दाविदाविषयी, की हे असं कसं? मग वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो,
की 22व्या वचनापासून त्याने उत्तर केले, मूल जिवंत होते तोवर मी उपवास केला व रुदन केले. मला वाटले न जाणो कदाचित परमेश्वर माझ्यावर कृपा करील व मूल जिवंत राहील. पण आता ते मरण पावले, तर मी आता का उपवास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल काय? मी त्याचकडे जाईन. काय म्हणतोय दावीद? मी त्याचकडे जाईन, पण ते मजकडे परत यावयाचे नाही. आम्ही पाहतो थेसलिकरस पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये जे झोपी गेलेले आहेत त्यांच्या आत्मे प्रभू पुन्हा घेऊन येणार आहे आणि ते उठवले जाणार आणि जिवंत आहे ते त्याच्यानंतर त्यांचं निर्गमन होणार आहे. दाविदाला कित्येक वर्षांपूर्वी ह्या गोष्टी माहिती आहेत प्रियांनो. तो म्हणतो मी त्याचकडे जाईन म्हणजे काय? माझी पुन्हा माझ्या पुत्राशी भेट होणार आहे. मग आम्ही पुन्हा एकमेकांना भेटणार आहे. हा आशेचा किरण आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे प्रियांनो. आज विश्वासामध्ये मजबूत असताना या मृत्यूच्या निराशेमुळे आत्मिक शेतीला ज्यावेळेस कीड येते त्यावेळेस हे कीड जर घालवायची असेल तर दाविदाकडे पहा. त्याचं वागणूक बघा. जेव्हा मूल मेलं त्यावेळेस तो उठला, स्नान केलं, पोशाख घातला आणि देवाच्या मंदिरात दंडवत घालून आराधना करत आहे. कारण का? तर त्याला माहिती आहे मी माझ्या मुलाला एक दिवस भेटणार आहे. किती छान आहे या गोष्टी. इयोबाच्या पुस्तकात ज्यावेळेस येतो 19व्या अध्यायामध्ये या इयोबाच्या जीवनात देखील आम्ही पाहतो भयानक अवस्थेमध्ये इयोब गेला. सर्वांना त्याची परिस्थिती माहिती होतं आहे, सर्व होतं, परंतु क्षणभरात एका दिवसामध्ये तो इयोब शून्य झालेला आहे. आणि 19व्या अध्यायात ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस वचन 24 मध्ये इयोब म्हणतो लोखंडी कलमाने शिळेवर खोदून त्यात शिसे भरून ते कायमचे केले तर किती बरे होईल. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तर मी देवाला देहविरहित पाहीन. या ठिकाणी एक शब्द आहे ट्रान्सलेशन मध्ये देहविरहित आलेला आहे, परंतु खरं जे अर्थ आहे किंवा शब्द आहे देहामधून पाहिल. दॅट इन माय फ्लेश आय शल सी गॉड. माझ्या देहामधून मी माझ्या देवाला पाहिल. आणि या देहात असताना तो म्हणतो स्वतः मी मी त्याला मी स्वतः पाहिन, अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे. कारण इयोबाची परिस्थिती भयानक अवस्थेमधून चालू आहे. ते नवीन सांगण्याची गरज नाही आणि कधीही मृत्यू होईल असं त्याला वाटते. आणि अशा मृत्यूच्या दारामध्ये असताना तो म्हणतो माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी माझ्या देवाला देहामधून पाहिल. काय आशा आहे. या निराशेच्या कीड लागलेल्या अवस्थेमध्ये त्याची पत्नी म्हणते तू मरण पाव, त्या ठिकाणी देवाचं नाव सोड. अशा कठीण परिस्थितीमध्ये इयोब म्हणतो की माझा मृत्यू झाल्यानंतर मी माझ्या देवाला माझ्या नेत्रांनी पाहिल. त्यानं ही आशा आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहूया वादळातील निराशा. प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय वचन 20. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. कोण लिहित आहे? डॉक्टर लूक. आणि डॉक्टर लूक त्या जहाजामध्ये आहेत यानं. तो म्हणत आहे पुष्कळ दिवस सूर्य नाही, तारे नाही, अंधार आहे, त्या ठिकाणी तुफान आहे, परंतु आशा नाही. आशेचा अस्त झालेला आहे प्रियांनो. त्या ठिकाणी तो म्हणतो शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू हळूहळू सोडून द्यावी लागली. भयानक अवस्थेमध्ये आहे. किती दिवस? पुष्कळ दिवस. आज अशी परिस्थिती आमची आहे का? तर वादळ भयानक आहे, संकटाचं आहे, आरोग्याचं आहे, वेगवेगळ्या प्रश्नांचं वादळ आमच्या जीवनात उठतं. आणि अशा प्रकारे ह्या वादळामुळे आम्ही निराशेमध्ये आहे. हळूहळू आमचा विश्वास अस्तमध्ये होत आहे, जात आहे आणि निराशेचा उदय आमच्या जीवनात होत आहे का? या ठिकाणी तो म्हणत आहे की आम्ही आता तरण्याची आशा, जगण्याची आशा सोडून दिलेली आहे. पण वचन 22 आम्ही पाहतो की त्या ठिकाणी देवाचा दास पौल म्हणतो तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्याने
धैर्य धरा, तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. काय सांगतोय पाऊल? काय बोलतोय पाऊल? काय करतोय पाऊल? या ठिकाणी पाऊल या लोकांना धैर्य देतो. या लोकांना धैर्य देतो एवढंच नाही, तर ह्यांच्या अंतःकरणात आशेचा किरण उगवतोय. आशेचा वर्षाव करतोय. काय करतो तो? कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तर तारवाचा मात्र होईल. आणि पुढे म्हणत आहे, कारण ज्याचा मी आहे, ज्याची सेवा मी करतो, देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, "पाऊला भिवू नको." म्हणजे काय? पाऊल देखील घाबरलेला आहे प्रियानो. पाऊला भिवू नको. परंतु पाऊलाच्या आत्मिक शेतीला जी वादळातील निराशेची कीड लागली होती, ते देवदूताच्या आशेच्या फवारणीने दूर झाली आणि म्हणून पाऊल या लोकांसमोर उभा राहिला आणि ह्यांच्या आत्मिक शेतीमधील निराशेची कीड दूर करू शकला. काय लिहिलेलं आहे? पाऊला भिवू नको, तुला कैसरापुढे उभा राहिले पाहिजे. एक आशा आहे प्रियांनो. पावलाला माहिती आहे, हे शब्द ज्यावेळेस हा दूत बोलतोय, उभा राहिले पाहिजे म्हणजे मी जिवंत राहणार. आणि त्याच्या पुढे काय लिहिलंय? पहा तुझ्याबरोबर जे तारवातून चाललेले आहेत, ते सर्व तुला दिलेले आहेत. प्रियानो, खरोखर रोमकरास पत्रामध्ये ज्यावेळेस त्या अनुभवातून गेला तो आणि त्याचं रोमकरास पत्रामध्ये 5वा अध्याय आणि त्या ठिकाणी 2 ते 5 या वचनामध्ये आम्ही वाचतो, की त्या ठिकाणी पाऊल म्हणतो, आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. आता लक्ष द्या. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. कोणती आशा ही? देवाच्या गौरवाच्या आशेचा. पुढे काय? इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. का बरं? या संकटामध्ये जी निराशेची कीड लागती, त्यामध्ये देवाच्या गौरवाच्या आशेची आमच्या अंतःकरणावर, आमच्या आत्मिक शेतीवर फवारणी होते. आणि मग काय? कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील, शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही. प्रियानो, ज्या व्यक्तीची आशा देवावर आहे, त्या व्यक्तीची जीवनामध्ये काहीही, कोणत्याही गोष्टीची, निराशेची कीड लागणार नाही. का? तर ही आशा देवाच्या गौरवाच्या आशेची आशा आहे आणि त्याचा अभिमान विश्वासाने बाळगणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली, वादळातील निराशा. आणि तिसरी गोष्ट सांगून मी बंद करतो. दुसरे राजे 4था अध्याय. दुसरे राजे 4था अध्याय आणि वचन 1 आणि 2. त्या ठिकाणी काय आहे? विधवा व तिचे तेल. एकदा संदेश त्यांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. त्या ठिकाणी वचन 2. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. प्रियांनो, संकटातील निराशा या बहिणीच्या जीवनामध्ये आहे. काय आहे संकट? आर्थिक निराशा आहे, गुलामीची संकट आहे आणि बदनामीचं देखील संकट आहे. आणि अनेक दिवस हा सावकार तिच्या घरी येत असेल, तिने तगादा लावला असेल आणि अखेर सावकाराने निर्णय घेतला की 2 पुत्रास दास करून न्यायचंय. आता या निराशेने भरलेल्या जीवनामध्ये आशा कुठे आहे? आशा फक्त एका व्यक्तीकडे आहे, तो म्हणजे देवाचा माणूस. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अलिशाकडे ती आली आणि त्या ठिकाणी ती म्हणाली, तो अलिशा म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करू मला सांग, तुझ्या घरात काय काय आहे? प्रियांनो, काय काय आहे की ज्याद्वारे तुझ्या जीवनामध्ये पुन्हा आशा येईल? आणि त्या ठिकाणी ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. प्रियांनो, प्रभू आपला इतका चांगला आहे की एक घडा तेलाशिवाय माझ्या घरात काही एक नाही, एवढ्याशा छोट्याशा गोष्टींच्या द्वारे आमच्या गरजा पुरवतो. आज अनेक अशा गोष्टींमधून आम्ही जात असताना आर्थिक समस्येमधच्या निराशेमधून अनेक जण जातात. कारण खर्च जास्त आणि कमाई कमी होत चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे काय आहे हे प्रभूला माहिती आहे. परंतु प्रभू ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस आम्ही जे काय आमच्याकडे आहे ते देणं गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस या बहिणीने तिच्या घरामधली परिस्थिती दाखवली की माझ्या घरामध्ये एक घडा तेलाशिवाय काही नाही,
त्याच्याद्वारे या बहिणीच्या संकटातील जी निराशा होती ती प्रभूने दूर केली. ते वचन वाचायची गरज नाही, परंतु ज्या ज्या वेळेस आम्ही वाचतो की त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची भांडी घेतली आणि ती घरामध्ये आणली आणि दार बंद केले आणि त्या घडातलं तेल ओतत ओतत ते कधी संपत नव्हतं, परंतु शेवटचं भांड भरलं आणि मग त्या घडातील तेल ओतण्याचं यायचं बंद झालं. प्रियांनो, ते विकून तिने आपलं कर्ज मिटवलं आणि मग पुढचे पैसे जे काय उरलेले आहेत त्याद्वारे तिने आपली उपजीविका भागवली. सांगायचा उद्देश काय? संकट कोणतीही असो, आर्थिक असो, गुलामीचा असो, बदनामीचा असो, प्रभूकडे येणं गरजेचं आहे. कारण हे संकटातील निराशेची कीड भयानक आहे आणि ही संकटातील कीड जी निराशेची आहे ती आमच्या मृत्यूपर्यंत नेऊ शकते. परंतु ही योग्य समयी देवाच्या माणसाकडे आली आणि त्या ठिकाणी आशेची फवारणी करून या संकटातून आलिशाने तिला बाहेर काढलं. म्हणून स्तोत्रसंहिता 62वा अध्याय आणि वचन 5 मध्ये अतिशय अभिमानाने स्तोत्रकर्ता म्हणतो, हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा परमेश्वर आहे. काय हा बलाढ्य विश्वास! कारण हा विश्वास आमचा असणं गरजेचं आहे. पण जसं मी म्हटलो की मनुष्य धनवान असो, बलवान असो, धैर्यवान असो, परिस्थिती प्रतिकूल झाल्यानंतर, अडचणी आल्यानंतर अनेकांच्या जीवनामधील आशेचा अस्त होऊन निराशेचा उदय होतो आणि निराशेची कीड आत्मिक जी शेतीला लागली तर एकच करायचं, त्या परमेश्वराकडे जायचं आणि आशेची फवारणी करून ती कीड नाहीशी करायची. तर आम्हाला देखील अनेकांच्या जीवनात मंडळीमध्ये त्या आशेची फवारणी करण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. प्रभूने पुरवलेल्या विचारांबद्दल, शब्दांबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो. धन्य येशू नाम.